नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वतःची ओळख कशी करावी किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेल्फ असेसमेंट फॉर करिअर सिलेक्शन हा विषय बघणार आहोत. जेणेकरून स्वतःची आपल्याला काय होईल ओळख करता येईल आणि आपले करिअर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित ठरवता येईल. योग्य करिअर निवडायचं असेल सर्वात आधी जी एक गोष्ट ओळखली पाहिजे ती म्हणजे स्वतः. तुम्ही स्वतःला ओळखता का? ओके. म्हणजे कोणतेही करिअर निवडायचं असेल तर सगळ्यात आधी आपण काय केलं पाहिजे, की स्वतःला ओळखलं पाहिजे. ओके. आणि स्वतःला ओळखलं तरच तुम्ही काय करू शकता, तुमचं करिअर जे आहे ते एखाद्या क्षेत्रामध्ये चांगलं करू शकता. त्यामुळे सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे, की स्वतःला ओळखलं पाहिजे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर निवडताना सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःची आवड आणि क्षमता न ओळख. आज आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. ओके. तर करिअर निवडताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? आपण काय बघत नाही, स्वतःची आवड बघत नाही किंवा स्वतःची जी क्षमता आहे, ती ओळखत नाही किंवा स्वतःची क्षमता आपल्याला माहीत नसते आणि सगळ्यात मोठी चूक इथंच होते. त्यामुळे करिअर निवडताना आपण स्वतःची आवड काय आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे किंवा स्वतःच्या क्षमता ज्या आहेत, ओके, यानुसारच आपण करिअर हे चॉईस केलं पाहिजे. याच्या आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे माझी आवड काय आहे? ओके. सर्वप्रथम आपल्याला हे माहीत पाहिजे, की आपली आवड काय आहे किंवा माझी आवड काय आहे? तर यामध्ये कोणता विषय शिकताना मजा येईल. आता हे कसं ओळखायचं? माझी आवड कशी आहे हे कसं ओळखायचं? तर कोणता विषय शिकताना आपल्याला मजा येईल. ओके. म्हणजे एखादा सब्जेक्ट तुम्ही स्टडी करत असता. ओके. जसं मॅथ्स आहे, बायो आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे किंवा 10वीतील मुलं असतील, इंग्रजी असेल. ओके. त्याचबरोबर मराठी असेल किंवा हिंदी असेल. की कोणतेही विषय असू द्या. पण कोणता विषय तुम्ही ज्यावेळेस स्टडी करता किंवा शिकत असता किंवा ज्यावेळेस तुम्हाला तुमचे टीचर शिकवत असतात, तर त्यामध्ये कोणत्या कोणता विषय तुम्ही शिकत असताना मजा येते हे मग आपल्याला माहित पाहिजे. त्याचबरोबर दुसरा जो पॉइंट आहे तो आहे मोकळ्या वेळेत काय करता? ओके. ज्यावेळेस तुमचं स्कूल नसेल किंवा शाळा नसेल किंवा सुट्टीचा दिवस असेल, तर या वेळेत तुम्ही काय करता? ओके. हा एक पॉइंट महत्वाचा आहे. मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही काय करता? ओके. आता मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही जसं क्रिकेट खेळत असाल किंवा रीडिंग करत असाल किंवा अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, ज्या आपण मोकळ्या वेळामध्ये करतो. काही स्टुडंट कॉम्प्युटरवरती वेगवेगळ्या गेम्स खेळत असतील किंवा वेगवेगळे टॉपिक जे आहे ते कॉम्प्युटरवर सर्च करत असतील. ओके. तर मोकळ्या वेळेत तुम्ही काय करता? हा एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजतं, की आपली आवड काय आहे? त्यानंतर कोणत्या कामात वेळ कसा जातो कळत नाही. ओके. तुम्ही एखादं काम करत असाल किंवा एखादी गोष्ट करत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेळच गेलेला समजत नाही. काही-काही विद्यार्थ्यांचं असं होतं, की ग्राउंडवरती गेल्यानंतर किंवा एखादा गेम खेळायला लागल्यानंतर त्यांना समजत नाही आपण किती वेळ झाला ते. ओके. किंवा काही विद्यार्थी असे असतात, की इंटरनेटवर सफरिंग करत असतात. ओके. नवीन-नवीन गोष्टी शिकत असतात. तर त्यांना समजत नाही, की आपण किती वेळ बसतो इंटरनेट. म्हणजे एक आवड आहे. ओके. तर या सर्व गोष्टीवरून आपल्याला काय करायचं आहे, आपली आवड ओळखायची आहे. आता यामध्ये एक ऍक्टिव्हिटी दिली आहे बघा, त्यामध्ये बघा काय आहे, की कमेंटमध्ये तुम्ही लिहायचंय, की मला डॅश डॅश करायला आवडतं. म्हणजे काय करायला आवडतं? एखाद्याला खेळायला आवडत असेल, त्यामध्ये मग खेळ बऱ्याच प्रकारचे आहेत. क्रिकेट असेल, ओके, कबड्डी असेल, कुस्ती असेल, कराटे असेल, हे बरेच सारे आहेत. पण यातली अ, यातलं तुम्हाला काय आवडतं? तर ते पहिल्यांदा मेन्शन करायचं. त्यानंतर बघा, लक्षात ठेवा, आवड नसलेले क्षेत्र निवडले तर 2-3 वर्षांनी कंटाळा येईल. ओके. समजा एखाद्या विद्यार्थ्याने काय केले, त्याच्यामध्ये आवडच नाही. ओके. किंवा एखाद्या त्याच्या मित्राने एखादी फील्ड चॉईस केली किंवा एखादा मित्र त्याचा करतोय म्हणून तो काय करतोय ते क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये आलेलं आहे.
तर त्याला 1-2 वर्ष काय वाटणार नाही, पण 2 वर्षांनी त्याला काय होणार आहे, कंटाळा येणार आहे त्या क्षेत्रात. कारण त्याची काय आहे, त्याला आवडच नाही. त्यांनी कुणाला तरी सांगून किंवा पालकांचं सांगून किंवा इतर कुणाचं ऐकून काय केलेलं आहे, क्षेत्र निवडलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, की कमेंट करायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका तुम्हाला काय आवडतं. आणि हे लक्षात ठेवा, की आवड नसलेले क्षेत्र निवडले समजा तुम्ही, तर तुम्हाला 2-3 वर्षांनी त्या क्षेत्राचा कंटाळा येतो. यानंतर बघा, दुसरी जी गोष्ट आहे ती आहे माझी ताकद व कमकुवत बाजू. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपली ताकद किंवा आपले जसं आपण त्याला काय म्हणतो प्लस पॉईंट किंवा मायनस पॉईंट कोणते आहे. ओके, म्हणजे आपली ताकद कोणती आहे किंवा कोणत्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे आहेत करणं हे स्वतःला आपण विचारलं पाहिजे. त्यामध्ये फर्स्ट जे आहे ते आहे, मी लोकांसमोर बोलू शकतो का? ठीक आहे. एक्झाम्पलच्या ह्याच्यामध्ये बघतोय आपण, की मी लोकांसमोर बोलू शकतो. ओके, हे आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर मला गणित चांगलं जमतं का? किंवा मी क्रिएटिव्ह आहे का? ओके, म्हणजे क्रिएटिव्ह म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की नवीन-नवीन गोष्टी करायला आवडते. ओके. या 3 गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपण लोकांसमोर बोलू शकतो का? ओके. ही तुमची ताकद आहे का? तर हे लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर गणित तुम्हाला चांगलं जमतं का? एखाद्याला जमत नसेल तर नाही म्हणू शकतो आपण. किंवा मी क्रिएटिव्ह आहे. आहे का? म्हणजे तुम्हाला माहीत असतं की आपण क्रिएटिव्ह आहे का? नवीन-नवीन गोष्टींमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे. तर यावरून आपण काय करायचं कमकुवत बाजू ओळखा. ओके. कमकुवत बाजू म्हणजे इंग्लिश कमजोर आहे का किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी आहे का? हे आपल्याला सगळं माहीत असायला पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्हाला हे सगळं समजेल, की माझे प्लस पॉइंट कोणते आहेत किंवा निगेटिव्ह पॉइंट्स कोणते आहेत. तर निगेटिव्ह पॉइंटवरती आपल्याला काय करायचं फोकस करायचं किंवा ज्या काय आपल्या कमकुवत बाजू आहेत, त्यावरती फोकस करायचा. जसं की इंग्लिश कमजोर असेल तर इंग्लिश चांगल्या पद्धतीने तुम्हाला कसं शिकता येईल, याच्याकडे फोकस केला पाहिजे. किंवा एखाद्या गोष्टीवरती तुमची कॉन्सन्ट्रेशन कमी होते. तर ते कॉन्सन्ट्रेशन वाढवता आलं पाहिजे किंवा त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. तरच आपले काय होणार आहे, ताकद वाढणार आहे. आणि हे सगळं वाढल्यानंतरच काय होणार आहे, तुमचं करिअर जे आहे, ते चांगलं बिल्डअप होणार आहे. म्हणजे ताकद वाढावी लागणार आहे, त्या गोष्टी प्रयत्न करायला लागेल. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती आहे व्यक्तिमत्व विकास किंवा सॉरी व्यक्तिमत्व प्रकार. ओके, म्हणजे तुमची पर्सनॅलिटी कशी आहे किंवा पर्सनॅलिटी टाईप त्याला आपण म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारच्या पर्सनॅलिटी टाईप मध्ये बसता. ओके, हेही माहीत असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला आपली आवड ठरवता येईल. त्यामध्ये बघा किंवा तुम्ही स्वतःला काय करू शकता याच्या मार्फत ओळखू शकता. जर तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी कोणत्या टाईपची आहे हे माहीत झालं तर तुम्ही लगेच तुम्हाला तुमची आवड समजून येईल. तर त्यामध्ये बघा खाली दिल्यामध्ये बघा तुम्ही कोणत्या प्रकारात बसता. जसं की आता बघा लीडर टाईप. ओके, म्हणजे तुम्हाला लोकांना मार्गदर्शन करायला आवडते. ओके. बऱ्याच जणांना लोकांना मार्गदर्शन करायला आवडते. किंवा तुम्ही कशा टाईपचे आहात? क्रिएटिव्ह टाईप म्हणजे जसं कला, डिझाइन हे असं आवडत असेल तर त्याला क्रिएटिव्ह म्हणजे नवनवीन कला किंवा डिझाइन करणं. त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे एनालिटिकल टाइप. ओके, गणित किंवा तर्कशास्त्र मजबूत आहे. ओके, किंवा त्याचबरोबर हेल्पिंग टाइप्स. हेल्पिंग म्हणजे इतरांना तुम्हाला मदत करायला आवडते. जसं की डॉक्टर असतील, शिक्षक असतील, समाजसेवक असतील. ओके, असे बरेच सारे काय आहेत विषय आहेत किंवा बरेच सारे घटक आहेत जे काय आहे हेल्पिंग टाइप म्हणजे याच्यापैकी तुम्ही कोणत्या टाइपचे आहात किंवा तुमची पर्सनॅलिटी कोणत्या टाइपची आहे. तुम्ही लिडरशिप चांगली करू शकता किंवा लोकांना चांगलं मार्गदर्शन करत असेल तर ते तुमचं काय राहील प्लस पॉइंट राहील. किंवा क्रिएटिव्ह टाइपचे असतात कला डिझाईन किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला आवडतील किंवा अनालिटिकल जसं तर्कशास्त्र असेल अशामध्ये तुमची काय असेल स्ट्रॉंग बाजू असेल किंवा तुम्ही कशा पद्धतीचे आहात की इतरांना तुम्हाला मदत करायला आवडते जसं डॉक्टर पेशंटला बरे करतात, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात किंवा समाजसेवक काय करतात, समाजाची सेवा करतात. तर यापैकी आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो किंवा कोणत्या टाईप मध्ये बसतो हे आपल्याला मस्त माहित असायला पाहिजे. म्हणजेच तुमच्या व्यक्तिमत्वानुसार काय करायचे करिअर निवडायचे. म्हणजे समजा एखादा हेल्पिंग टाईपचं नेचर असेल तर त्यांनी डॉक्टर, शिक्षक किंवा जे काही समाजाशी निगडीत आहे जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये उत्तराधिकारी डॉक्टर, शिक्षक असेल, वकील असेल. ओके.
किंवा समाजसेवेमध्ये जे काय अनाथ आश्रम असेल किंवा असं दिव्यांग व्यक्तींना मदत करणे असेल, ठीक आहे? किंवा लिडरशिप मध्ये म्हणजे जसं की पॉलिटिक्स असेल याच्यामध्ये तुम्हाला पुढे येऊन लोकांच्या समस्या सोडवता येतं. ठीक आहे, असे बरेच सारे विषय आहेत ना. या कोणत्या पर्सनॅलिटी मध्ये तुम्ही बसता आणि यानुसार आपल्याला काय करायचंय, आपल्याला स्वतःची आवड ठरवायची. त्यानंतर आहे कौशल्य चाचणी. कौशल्य चाचणी आपण स्किल टेस्ट म्हणतो. आपण स्वतःच काय करायचं की स्वतःला काही गुण द्यायचे. जे काही आता तुमची पर्सनॅलिटी असेल त्यानुसार आपण काय करायचे, स्वतःचीच एक स्किल टेस्ट घ्यायची. त्याच्यामध्ये बघा की एक टेबल दिलेला आहे. त्यामध्ये एक कॉलम कौशल्य आणि दुसरा आहे गुणचा. म्हणजे गुण द्यायचे तुम्हाला. ओके. किंवा मार्क्स द्यायचे. त्याच्यामध्ये कौशल्य कोणतं आहे, कम्युनिकेशन. ओके. तर कम्युनिकेशन आहे हे तुमचं कसं आहे हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही कसं किती गुण देऊ शकता याला, की समजा काही जण 3 देतील, काही जण 4 देतील, काही जण 5 देतील. म्हणजे ज्याचं कौशल्य कम्युनिकेशन जे आहे ते खूप चांगलं आहे, त्यांनी त्या पद्धतीने मार्क देतील किंवा लिडरशिप तुमच्यामध्ये कशी आहे. ओके. म्हणजे नेतृत्व करण्याची जी काही ग्रोथ आहे तुमच्यामध्ये किती आहे, त्यानुसार तुम्ही स्वतःला गुण द्यायचे. त्याचबरोबर क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये किती आहे, टेक्निकल स्किल किती आहे. जसं कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये कम्प्युटरच्या वेगवेगळ्या जे सॉफ्टवेअर्स आहेत त्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजावता येतात का किंवा स्वतःला त्या पद्धतीने ते वर्क करता येते का. म्हणजे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की याला आपण काय करायचं, प्रत्येकाला आउट ऑफ 5 मार्क द्यायचे. म्हणजे एखाद्याला पहिल्याला तुम्ही समजा 3 दिले, दुसऱ्याला 4 दिले, परत 3 दिले, परत 4 दिले. हं? अशा पद्धतीने काय करायचं, स्वतःची कौशल्य चाचणी घ्यायची आहे. त्याला आपण स्किल टेस्ट म्हणतो आणि याने काय होईल, जेणेकरून तुम्हाला तुमची आवड ठरवता येईल. ज्या कौशल्याचा ज्या कौशल्याला जास्त गुण ते तुमची काय आहे, मजबूत क्षेत्र आहे. म्हणजे आता समजा कम्युनिकेशन असेल, लिडरशिप असेल किंवा क्रिएटिव्हिटी असेल किंवा टेक्निकल स्किल असेल, हे पाचपैकी सगळ्यात जास्त तुम्ही समजा एखाद्याने कशाला जास्त गुण दिले तरी टेक्निकल स्किलला काय केले, 5 पैकी 5 घेतले तर ते तुमचं काय आहे, मजबूत क्षेत्र आहे. जेणेकरून तुम्ही टेक्निकली तुम्हाला बऱ्याच साऱ्या काही गोष्टी माहिती आहेत किंवा तुम्ही या वरच्या 3 गोष्टीपेक्षा टेक्निकल स्किल मध्ये तुम्ही चांगले आहात. यानंतर